भागवत एकादशी व 9 वर्षाच्या पार्श्वभूमीवर शेगावात प्रचंड गर्दी. काल दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी भागवत एकादशी असल्याने तसेच आज 1 जानेवारी 2026 रोजी 9 वर्षाची सुरुवात झाल्याने श्री संत गजानन महाराज मंदिर भक्तांसाठी 24 तास खुले ठेवण्यात आले होते. यामुळे राज्यासह विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक शेगावात दाखल झाले. दर्शनासाठी आलेल्या भक्तांपैकी काही भाविक पायी तर अनेक भाविकांनी खासगी वाहने, बस व अन्य साधनांचा वापर करून शेगाव गाठले. परिणामी मंदिर परिसरातील वाहनतळ पूर्णपणे भरून गेले होते. त्यामुळे येणाऱ्या वाहन चालकांना वाहने इतरत्र उभी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र वाहने उभी करण्यासाठी योग्य जागा न मिळाल्याने वाहन चालक संभ्रमात पडले आणि कोणत्या दिशेने जावे हे न कळल्याने शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. विशेषतः आंबेडकर चौक ते अग्रसेन चौक या मार्गावर वाहनांची मोठी रांग लागली होती. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना बराच वेळ लागत असल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान दर्शन आटोपून परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या भाविकांमुळे शेगाव रेल्वे स्थानक प्रचंड गजबजले होते. गाड्यांमध्ये जागा मिळावी यासाठी काही भाविकांनी थेट गाडीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलीकडून डब्यात चढण्याचा प्रयत्न केल्याचेही चित्र दिसून आले. इतक्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण ठेवताना रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. भागवत एकादशी व 9 वर्षाच्या योगायोगामुळे निर्माण झालेल्या या गर्दीमुळे शेगाव शहरात दिवसभर भक्तिमय वातावरणासोबतच वाहतूक व नियोजनाचा मोठा ताण जाणवत होता. युवा क्रांती न्यूज साठी डी ललित, शेगाव.